काल शपथविधीचा कार्यक्रम होता म्हटलं मुंबईला. मी आपलं त्याला गावरान 90 घेऊन जा मुंबईत. तर मुंबईला इकडे की आज मी मरीन ड्रायव्हर जरा फिरत फिरत आलो. तर मला अचलपूरचे जे आमदार आहेत सन्माननीय प्रवीण भाऊ तायडे भेटले. प्रवीण भाऊ, गावरान 90 बुवा खूप खूप स्वागत आहे. काय ईव्हीएम हॅक केली तुम्ही, तसेच आमदार झाले राजू, नाही असं होऊच नाही शकत ना. ईव्हीएम हॅक करणं असं म्हणणं जे आमच्या इथले आमदार आहेत यांनी जे म्हटलेलं आहे ते म्हणजे जनतेचा जो जनतेने ज्यांना मतदान केलंय त्यांचा अपमान करणं आहे. ईव्हीएम हॅक करणं ह्या गोष्टी 2019 ला नाही झाली का ईव्हीएम हॅक? तेव्हा पण होती. 2014 ला नाही झाली का ईव्हीएम हॅक? म्हणजे आपण पडलो म्हणून असं आहे. पराभव मान्य करणं हे खूप मोठं अंतकरण लागते. याला काळीच लागते. ते काळी त्यांच्याकडे नाही आहे कदाचित. आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे पण म्हटलं की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत 400 लोक होते. त्यांनी जरा डोळे तपासून पहा. त्यांचे डोळे जरा म्हणजे जास्तच कमजोर झालेले दिसते मला आता सध्या या परिस्थितीत. आणि तुम्ही पाहा सकाळी तर मुंबईत भोंगा वाजते संजय राऊतांचा, आणि तिथं आमच्या मतदारसंघात त्यांचा भोंगा वाजते रोज सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी, दर तिसऱ्या दिवशी. त्यांचं जे मागचं युनिट आहे ते तरी जनतेनं फोडलेलं आहे या निवडणुकीत. तरी तो भोंगा वाचतेला वाचतच असते. खरखर आवाज येते पण तरी वाचते असतो. त्याला काय करावं आता. तर अचलपुरात यावेळेस कमळ फुललं. एका इकडे जर विचार केला त्या ठिकाणी बच्चूभाऊ सारखे एक दिग्गज माणूस त्या ठिकाणी उभे होते. एवढ्या मोठ्या चॅलेंजिंग पर्सनच्या अगेन्स्ट निवडणूक लढताना धाकधूक झाली नाही. कारण निवडणुकीच्या आधीच मी तुमचीच पहिले चांदूर बाजारला मुलाखत घेतली होती. बळीचा बकरा असणाऱ्या माणसानं या ठिकाणी जो खतरनाकच कार्यक्रम करून टाकला. हो, म्हटलं कोण आहे बळीचा बकरा? त्यांनी म्हटलं. ते म्हणाल म्हणून तसं होईल काय? आतापर्यंत तसं घडत आलेलं आहे. आणि त्यांना एका समाजाचा ठेका त्यांनी घेतल्यासारखे वागत होते ते. परंतु समाजही त्यांना कंटाळला होता. आणि वास्तविकतेचं त्यांनी आत्मचिंतन जर केलं तर त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. आपण कुठं चुकलो, आपण कुठं चुकत गेलो. ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करत होते, समजा म्हणत होते स्वतःला समाजाचा ठेकेदार, त्या समाजावरही त्यांनी छोट्या छोट्या गरीब लोकांवर अन्याय केलेला आहे. बघा तुम्ही उदाहरणादाखल प्रूव्ह करू शकतो. त्यांना उभंही करू शकतो. ते यायलाही तयार आहे. ह्या गोष्टीचा जर विचार केला. आणि दिग्गज कोण असते? दिग्गज हे जनता बरोबर असते. ते विसरले सोयीस्कररित्या. दिग्गज कोणताही व्यक्ती जर होत असते ते जनता जनार्दन बनवत असते. लोक बनवत असतात. आणि दिग्गज जर बनवतात तर ते दिग्गज खाली आणतात. आज महाराष्ट्रात अनेक लोकांचे पराभव झालेले आहेत. बाळासाहेब थोरात असो, पृथ्वीराज चव्हाण असो, आणि इतिहास जर बघितला इंदिरा गांधी पासून तर विलासराव देशमुखांपर्यंत, त्यांच्या वेळी तर हे दिग्गज नव्हतेच. ते तर मुख्यमंत्रीपद भोगून चुकलेले होते, केंद्रीय मंत्री पद भोगून चुकलेले होते. सगळ्या गोष्टीत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला होता. आणि तुम्ही दिग्गज स्वतःला मानत असाल आणि पराभूत होणार असाल तर हे जनता ठरवणार ना. आणि माझा आत्मविश्वास हा प्रगल्भ होता, दृढ होता. की मी पाडणार म्हणजे पाडणार. तुम्ही माझ्या याच्या आधीच्या पर्सनल व्यक्तिगत जेव्हा आपण भेटलो किंवा अनेकांना भेटलो, मी तेच म्हणत होतो मीच पाडू शकतो, मीच पाडणार. मी पाडलं. पण हे जनता, हा सगळा विजय हा जनता जनार्दनाला समर्पित आहे. हे जनतेमुळे घडलं. हे जनतेमुळे. मी जर माझा जरी आत्मविश्वास होता पण त्याला त्याला जो आशीर्वाद दिला तो सर्व जनतेने दिला. या जनतेचे आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे हा पराभव त्यांचा झाला, माझा विजय झाला. भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं तिथे आणि सर्वांचं स्वप्न साकार झालं. आता तुम्ही संजय राऊताचा विषय काढला. मी सकाळून संजय राऊतच्या प्रेस कॉन्फरन्सला होतो. त्यानं बोलताना मला हे सांगितलं की काल जे शपथविधी झाली मुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्री शपथविधीत जे एकनाथराव शिंदे याच्या व्यतिरिक्त शपथविधी घ्यायचा प्रयत्न होता. हे असं अनपेक्षित असं काही बोलणं उठम सुटम हे बरोबर नाही. नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांवर एका प्रकारचा आरोपच करून आले ते संजय राऊत. नाही, ते संजय राऊत म्हणजे काहीही बोलतात. सगळ्या उभ्या महाराष्ट्राने उभ्या देशाने पाहिलेला आहे. त्यांच्या वाक्यात काही सत्यता नसते. ते वल्गना करण्यात फार पटाईत आहे. आणि त्यांच्या वल्गना ह्या सत्य होत नसतात. ते फक्त महायुतीत भांडणं कसे लागतील किंवा जे काही निर्माण होईल याची ते वाट पाहत आहे. त्यांच्या हाती राहिलंच काय सध्याच्या परिस्थितीत? काहीच नाही. तर गोष्ट अशी आहे की अचलपूर नगर परिषद क्षेत्रात जे नगरपालिकेनं की नाही एक अवास्तव सध्या कर वाढवल्याच्यानं लय मोठ्या प्रमाणात लोक त्रसतात. तुमचं इकडे सरकार बसलं आहे, तुमची सत्ता आहे, हा तर लोकांवर मग एका प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन कर वसुली करून काढून आले काय? नाही, कसं आहे 2000 या मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या 14 तारखेचं पत्र आहे.
आणि ते सीओनी सोयीस्कररित्या म्हणजे प्रशासनाने दाबून ठेवलं आणि त्यांना तशा प्रकारच्या सूचना असेल कदाचित तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या, त्यांनी दाबून ठेवलं. आता मी निवडून आलो ते आता बाहेर काढलं. आता मी संबंधित सीओनशी बोललो तर ते पत्र मागून त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहीचं स्थगिती आणण्याचा प्रयत्न मी करेन आणि त्याला स्थगिती देईल. आता निवडणुका झाल्यात, निवडणुकीत लय मोठे चॅलेंजिंग प्रश्न आहेत. आपलं फिरले मिलचा विषय आहे, शिवाय शकुंतला रेल्वे आहे, सन्माननीय आपलं सर्वगाशी कुणाल डेपे महामार्ग आहे. या साऱ्या गोष्टीच्या मागे प्रवीण भाऊ आता एक आश्वासक असं तुमचं कार्य पाहिजे आणि हे आश्वासक कार्य म्हणजे जे काम करण्यासाठी तुम्हाला आता नेमकं कोणत्या प्रकारची तुमची प्रणाली राहील? आता निवडणुका झाल्या आहेत ना बा. मी स्वतः मतदारसंघात इथल्या समस्या जाणून घेण्यासाठी आतुर आहो. ज्या आहेत दिसणाऱ्या 20 वर्षात न झालेल्या त्या तर मला माहितच आहे, परंतु त्याच्याही पलीकडे ज्या काही आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी आतुर आहे. परंतु कसं आहे की शपथविधी, आमदारांचा शपथविधी आता आज आहे, आज उद्या परवा विशेष अधिवेशन, त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. या सगळ्या प्रक्रिया पार केल्यानंतर मी मतदारसंघात जाईल आणि मतदारसंघातून सगळ्यांच्या लोकांच्या भेटीगाठी ज्या काही गोष्टी समस्या आहेत त्या जाणून घेईल. राहिल्या गोष्टी शकुंतला रेल्वे, त्यानंतर फिरले मिलचा सोक्ष लावायचा आहे आणि त्या संदर्भात आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काल पदभार स्वीकारला. आता प्रत्यक्ष कारभाराला सुरुवात झाली, परंतु माझ्या मतदारसंघाच्या कारभाराला सुरुवात त्या निमित्ताने होईल. गोष्ट अशी होऊन राहिली. आता मी 2-3 दिवस झाली इकडे आलोय, मला तालुक्यातल्या लय जणांच्या फोन असे आले की खरीपचा इकडे सीझन चालू झालाय, तालुक्यात सध्या जो लाईन नाही भेटणार ना, बरोबर निरा डिपा खाल उडून राहिला ना, तर जरासं तिकडे पाहणं बा, लोकांना पाणी द्यायला टाइम आहे की नाही? काही डीपी ओव्हरलोड आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक एका वेळीच प्रेशर येते त्याच्यावरती, त्यामुळे डीपी उडण्याचा हा प्रकार घडतच असतो. आता मी निवडून आलो म्हणून ही समस्या आहे अशातला भाग नाहीये. आणि मी अधिकाऱ्यांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत की म्हणजे विलंब न होता प्रकर्षानं तात्काळ त्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून ज्या काही गोष्टी आहे ओलिताच्या, हरभरा असो, तूर असो, संत्रा असो, या गोष्टीला विलंब होऊ नये, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, हाच या सरकारचा उद्देश आहे. आणि हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतमजुरांचं आहे, एवढं मी सांगतो.